श्री गणेशाय नमः। आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची। ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुगमुळी, भरुनिया पुष्पांजुळी अर्ध्य देवो। अनन्योदके धुवट, वासना जे तनिष्ठ, ते लगाले से अबोट चंदनाचे। प्रेमाचे नी भांगारे, निर्वाळुनी नुपुरे, लेवऊ सुकुमारे पदेतिये। घनावली आवडी, अव्याभिचारे चोखडी, तिये घालू जोडी अंगोळिया। आनंदा मोद बहुळ, सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेऊवरी। तेत अहं हा धूप जाळू, नाहं तेजे ओवाळू, साम्यरसे पोटाळू निरंतर। माझी तनु आणि प्राण, इया दोन्ही पाववा लेवू श्री चरण। करू भोग मोक्ष लिंबलोन पाया तया, इया गुरुचरण सेवा, हो पात्रतया दैवा। जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे, ब्रह्मीचे विसनेवरी, उन्मेखला हे उजरी। जे वाचे ते इये करी सुधा सिंधू, पूर्णचंद्राचिया कोडी, वक्तृत्वा धापे कुरोंडी। तैसी आपण गोडी अक्षरांते, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची। तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी। नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे। ऐसा बोलू देखिजे जेने दैवे, श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी। तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली, ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा। तो देवो होय शब्दाचा चमत्कारू, जे ज्ञानासी न जोचवे, ध्यानासीही जे नागवे। ते अगोचर फावे गोठी माझी, एवढे एक सौभग, वळघे वाचेचे अंग। श्री गुरु पद्मपराग लाहे जैका, तरी बहु बोलू काई, आजी ते आना ठाई। माते वाचूनी नाही ज्ञानदेवो म्हणे, जे तान्हे निमिया अपत्ये, आणि माझे गुरु एक लवते। म्हणोनी कृपेसी एक हाते जाले तिये, पाहा पा भोरोवरी आघवी। मेघचातकांसी रिचवी, मज लागी गोसावी तैसे केले। म्हणोनी रिकामे तोंड, करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले। होय अदृष्ट आपैते, तै वाळूची रत्ने परते। उजू आयुष्य तै मारिते लोभू करी। आधनी घातलिया हरळ, होती अमृताचे तांदूळ। जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू, तया परी श्री गुरु, करीती जै अंगीकारू। तै होऊनी ठाके संसारू, मोक्षमय आघवा। पहा पा काई नारायणे, तया पांडवाचे उने। की जे चीना पुराणे विश्ववंदे, तैसे श्री निवृत्ती राजे। अज्ञानपण हे माझे, आणिले ओजे ज्ञानाचिया। परी हे असो आता, प्रेम रुळतसे बोलता। के गुरुगौरव वर्णिता उन्मेष असे, आता तेनेची पसाये। तुम्हा संतांचे मी पाये, ओळगेन अभिप्राये गीतेचेनी।
तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती. निर्णयो कैवल्यपती ऐसा केला, जे ज्ञानजयाच्या हाती. तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची ये. का 100 जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा. करीतोची ब्रह्मा आननो हे. नाना सूर्याचा प्रकाशू, लाहे जेवी डोळसू. तेवी ज्ञानिया सौरसू, मोक्षात जातो. तरी तया ज्ञाना लागी, कवना पा योग्यता अंगी. हे पाहता जगी देखिला एकू, जे पाताळीचेही निधान. दावील कीर अंजन, परी होआवे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान, एथ कीर नाही आन. परी तेची थारे ऐसे मन, शुद्ध होआवे. तरी विरक्ती वाचूनी कही, ज्ञानासी तगनेची नाही. हे विचारूनी ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवन परी, जे येऊनी मनाते वरी. हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जे विषय रांधिली रसयोये, जै जेवणारा ठाऊवी होये. तै तो ताटची सांडूनी जाये जया परी. तैसी संसाराया समस्था, जाणिजे जै अनित्यता. तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्वया कैसे, तेची वृक्षाकार मिशे. सांगिजत असे विश्वेशे पंचदशी. उपडिले कवतिके, झाड एरी मोहरा ठाके. तै वेगे जैसे सुके, तैसे हे नोहे. याची एके परी, रूपकाचिया कुसरी. सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो, स्वरूपी अहंतेचा ठावो. हो आवया अध्यावो पंधरावा हा. आता हेची आघवे, ग्रंथगर्भीचे चांगावे. उपलविजेल जिवे आकर्णिजे. तरी महानंदू समुद्र, जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र. द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. आगापै पंडू कुमरा, येता स्वरूपाचिया घरा. करीतसे आडवारा विश्वाभासू जो. तो हा जगंडंबरू, नोहे एथ संसारू. हा जाणिजे महातरू, थांबला असे. परी एरानृखा सारखा, तळी मुळे वरी शाखा. तैसा नोहे म्हणोनी लेखा, नयेची कवना. आगी का कुऱ्हाडी, होयरी गावा जरी बुडी. तरी हो का भलते वढी, वरीची लवाढी. जे तुटलिया मुळापासी, उलंडेल का शाखांसी. परी तैसी गोठी कायसी, हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक, सांगता असे अलौकिक. जे वाढी अधोमुख रुखायया. जैसा भानू उंची नेनोके, रश्मिजाळ तळी फाके. संसार हे कावरुखे, झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके, रुधले असे येणेची एके. कल्पांती चेनी उदके, व्योम जैसे. कारवीच्या अस्तमानी, अंधारोनी कोंदे रजनी. तैसाची हा गगनी, मांडला असे. यया फळना चुंबिता, फूलना तुरंबिता. जे काही पंडूसुता, ते रुखूची हा. हा ऊर्ध्वमूळ आहे, परी उन्मुळीला नोहे. येणेची हा होय शाडवळुगा. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे, निगदिले कीर असे. परी अधीही असोसे मुळे यया. प्रबळला चौमेरी, पिपळा का वडाचिया परी. जे पारंबिया माझारी, डहाळिया असती. तेवीची गा धनंजया, संसार तरुयया. अधीची आथी खांदिया, हेही नाही.
तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसता ती अपाडे सासिन्नले. जाले गगनाची पालविये कावारा मांडला रुखाचे नि आये. नाना अवस्थात्रये उदयला असे. ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळू. आता वृद्ध्वया कवन येथे मूळते की लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया. अथवा द्रुमायया अधिजिया मुळिया तिया कोण कैसिया वृद्ध्वशाखा. आणि अश्वस्तू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला. हे आघवेची बरवे तुझिये प्रीती तीसी फावे. तैसेनी सांगो सोलिवे विन्यासे गा. परी ऐके गा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा. कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे. तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपिती जे थेंकुले एवढे श्रोते पण फांकले. जैसे आकाशा खेव परिसिले दाही दिशी. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. म्हणोनी घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा. ऐसी सोय सांडुनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली. तेत जालेनी सुखे केली कुरवंडी तया. श्री भगवानुवाच मग म्हणे धनंजया जे ऊर्ध्वगा तरुयया. येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे. एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेत भेद. अद्वयासी एकवद जया ठाई. जो नाई की जता नादू जो असौरभ्य मकरंदू. जो अंगाथिला आनंदू सुरते विन. जया जे आर्हा परवते जया जे पुढे मागवते. दिसते नवीन दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा. नामरूपाचा संसारा होय जया ते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान. मुखा भरले गगन गाळीवजे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण. आपण पया जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे सांचे ते ऊर्ध्वगायया तरुचे. तेथ आन घेणे मुळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसती जयया आथी. का वांझेची संतती वानणे जैशी. तैशी सतना असत होय जे विचाराचे नामण साहे. ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. जे नाना तत्वांची मांदुस जे जगद्भ्रमाचे आकाश. आकार जाताचे दुस घडी केले. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका. विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही. मग वस्तू प्रभावची पाही प्रगट होय. जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध. का काजळी आणि मंद प्रभादीपी. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली जेवउनी वेगी. अलिंगी लेनी विन आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपनेने धनंजया. तेची रुखायया मूळ पहिले. वस्तुसी आपला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठूळ इजे कंदू. वेदांती हाची प्रसिद्धू बीजभावो. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती. एर स्वप्न हन जागृती हा फळभावो तियेचा. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती. परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे
अधोर्ध्व सुचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे मग आधी लिंस देहांतरे उठती जिये अपारे ते चोपासे घेऊनी आगारे कोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे वृद्वी करी बळ मग आनियांचे बेंबळ अथी दावी तेथचित वृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पानवाल्हे दुल्हे एक निघे मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवाना अधोमुखू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे ढाळ धरी साजेपणे ऐसा मुळाची गाढिका विकल्परस कोंवळिका चित्तचतुष्टय डहाळिका कोंभे जेतो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पांच फोंक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसे श्रोतादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोता वाडी देव्हडी होता करीती कांडी आकांक्षेची अंगतत्वेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे